प्रायोजक राम बंधू आचार, आपला टेस्ट पार्टनर। राज्यभरात आज लाडक्या गणरायाचं आगमन। सार्वजनिक मंडळांसह घरगुती बाप्पाचं होणार ढोल ताशाच्या गजरात आगमन। लालबागच्या राजाच्या चरणी भक्तीचा महासागर। पहाटेपासूनच लाडक्या बाप्पाच्या दर्शनाकरता गर्दी लोटली। पुण्यामध्ये दगडूशेठ गणपती मंदिरात लाडक्या बाप्पाच्या दर्शनाकरता गर्दीच गर्दी। पुण्यामध्ये ढोल तासाचा गजर आणि बाप्पा मोरयाचा जयघोष। गणेशोत्सवानिमित्त ठाकरे कुटुंबाचं मनोमिलन। उद्धव ठाकरे आज सहकुटुंब शिवतीर्थावर बाप्पाच्या दर्शनाकरता जाणार। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 29 आणि 30 तारखेला मुंबई दौऱ्यावर। मुंबईतील लालबागचा राजा आणि इतर गणपतींचं घेणार दर्शन। नियमाला धरून कायद्याच्या सगळ्या नियमात राहून आम्ही आमरण उपोषण 29 ऑगस्टला सकाळी 10 वाजता आझाद मैदानावरती करणार आहे। कोर्टाच्या मनाईनंतरही मनोज जरांगे मुंबईला जाण्यावर ठाम। सरकारनं आडमुठेपणा करू नये, जरांगेंचा इशारा। कायद्यापेक्षा जरंगा मोठा नाही। जरंग्याला आता आंदोलन तिथं करता येणार नाही। मनोज जरांगे कायद्यापेक्षा मोठे नाहीत। जरांगेंना जनतेला वेठीस धरता येणार नाही। गुणरत्न सदावर्तेंचा जरांगेंवर हल्ला बोल। बीडमधील जाळपोळीच्या मागे वाल्मिक कराडचा कट। बाळा बांगरच्या दाव्याचा हवाला देत आमदार प्रकाश सोळंकेकडून एसआयटी चौकशीची मागणी। भाजपमध्ये गेलेल्या संग्राम थोपटेंच्या कारखान्याला कर्ज हमी द्यायला अजितदादांचा विरोध, तर मुख्यमंत्र्यांच्या शिष्टाईनंतर कारखान्याला सरकारकडून कर्ज हमी। 1 सप्टेंबरपासून मुंबई ते जयगड आणि विजयदुर्ग रोरो सेवा सुरू होणार। मुंबईतून कोकणात आणि तळकोकणात जाणाऱ्यांना मोठा दिलासा। जम्मू आणि परिसराला मुसळधार पावसानं झोडपलं। अर्धकुवारी इथं दरड कोसळली। वैष्णोदेवी यात्रा स्थगित झाली। 7 जणांचा मृत्यू, 14 जण जखमी। हिमाचल प्रदेशमध्ये व्यास नदीनं ओलांडली धोक्याची पातळी। महापुरात मनाली जवळ हायवे गेला वाहून। अरुणाचल प्रदेशच्या इटानगर इथं दरड कोसळली, वाहतूक बंद। अमेरिकेनं भारतावर लागू केलेला 50% टॅरिफ आजपासून झाला लागू, तर टॅरिफच्या दबावासमोर झुकणार नसल्याचं भारतानं केलं स्पष्ट। अमेरिकेनं भारतावर लावलेल्या टॅरिफवर जर्मनीतील वृत्तपत्राचा मोठा दावा। ट्रम्प यांनी 4 वेळा फोन करून मोदींशी बोलण्याचे केले प्रयत्न, पण मोदींनी प्रतिसाद न दिल्याचा दावा।